जिल्हा प्राथमिक शाळेत समावेशक शिक्षणाचा आदर्श उपक्रम. पालक विद्यार्थी सहभागातून शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा. शिरूर प्रतिनिधी विजय कांबळे. नागरगाव भिल्लवस्तीतील नागरगाव तालुका, शिरूर जिल्हा पुणे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणाच्या क्षेत्रात एक सकारात्मक, प्रेरणादायी व अनुकरणीय परिवर्तन घडताना दिसत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता जिंजुरके व सहशिक्षक रमेश जिंजुरके यांनी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नांमुळे भिल्ल आदिवासी समाजासह सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यशस्वीरित्या जोडण्यात आले आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून शिक्षकांनी थेट त्यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मुलांना नियमित शाळेत येण्यासाठी प्रेरित केले. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम असा की आज शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळपास पूर्ण क्षमतेने नोंदवली जात आहे. शाळेत कोणताही भेदभाव न ठेवता आदिवासी व इतर समाजातील विद्यार्थी समान संधींसह एकत्र शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी रुची व आपुलकी निर्माण व्हावी यासाठी आनंददायी व सहभागात्मक अध्यापन पद्धती प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रश्नमंजुषा, बोधकथा, संगीतमय गीत, पेटीवादन, लेझिम नृत्य, स्वाध्याय प्रश्नावली असे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे घेतले जात आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात, आत्मविश्वासात आणि शैक्षणिक पातळीत लक्षणीय सकारात्मक बदल दिसून येत आहे. याच अनुषंगाने शिवजयंतीनिमित्त मुख्याध्यापिका स्मिता जिंजुरके यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी रुची वाढली असून राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ झाली आहे. तसेच आयोजित विद्यार्थी पालक मेळावा व पालकांसाठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमास अभिभावकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सादर करण्यात आला. तो पाहून पालकांनी शाळेच्या प्रयत्नांचे मुक्त कंठाने कौतुक करत मुलांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांची कबुली दिली. नागरगाव जिल्हा प्राथमिक शाळेची ही प्रगती स्पष्टपणे दाखवते की शिक्षकांनी समर्पण, समता व प्रेम भावनेने काम केल्यास मराठी माध्यमाच्या शाळा पुन्हा आपला गौरव व ओळख सशक्तपणे प्रस्थापित करू शकतात. या आदर्श कार्यातून प्रेरणा घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळा आदर्श ठरतील आणि गरीब श्रीमंत सर्व पालक विश्वासाने आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये प्रवेश देतील.